महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूरच्या वतीने खोपोली येथील शिवपुतळ्याचे नित्यपूजन करून पत्रकार संवाद यात्रेस सुरुवात। लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 19 ऑगस्ट 2024 रोजी पत्रकार संवाद यात्रा खोपोली शिळफाटा येथे दाखल होताच महामानवांचं अभिवादन करून महड वरदविनायक वट आई टाकेदेवी दर्शन करून पत्रकार, राजकीय व सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र घेत पनवेल येथे पोहोचली। जोरदार स्वागतात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात संवाद व पत्रकार परिषदेसाठी पोहोचली। यावेळी संवाद यात्रेस प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे व अन्य पत्रकार संघाचे वरिष्ठ नेतेगण उपस्थित होते। रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर व रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांनी रायगड जिल्ह्यातर्फे पत्रकार संवाद यात्रेत उपस्थित सर्वांचे स्वागत सन्मान सत्कार केला। या ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करतोय आणि अतिशय आनंद होतो। त्यांच्या ज्या काही न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते नक्कीच आम्ही त्यांना करू। त्याचं स्वागत करून या ठिकाणी त्यांच्या पुढच्या वाटचाल आज रक्षाबंधन आणि पौर्णिमा त्यांच्या मागण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्याच पद्धतीने केंद्र सरकारने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्यांसाठी वर्तमानपत्र खरेदी केल्यानंतर त्या वाचकाला किंवा त्या ग्राहकाला इन्कम टॅक्समध्ये वार्षिक 5,000ची परतावा द्यावा, सवलत द्यावी। दुसरी मागणी आहे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीमध्ये वार्षिक आराखडा निर्माण केला जातो दरवर्षी, त्याच्यामध्ये गाव हित ग्रंथालय हे धोरण आहे, मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी होत नाही। यासाठी वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी 10,000 रुपयाची तरतूद करावी, अशा प्रकारची एक मागणी। पत्रकारांचं संरक्षण तरच लोकशाहीचं रक्षण होऊ शकतं, हे सर्वात महत्त्वाचं आहे। आणि म्हणजे या क्षेत्रामध्ये दोष कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये दोष आहे। राजकीय व्यवस्थेमध्ये दोष आहे, ज्याच्यावर लोक चर्चा करतात, प्रशासकीय व्यवस्थेत दोष आहे, त्याच्यावर लोक चर्चा करतात, आणि माध्यमात सुद्धा दोष आहेत तर त्याच्यावर लोक चर्चा करतात। पण केवळ दोषांवर चर्चा करून प्रश्न सुटणार नाही, तर दोषांना पर्याय द्यावा लागेल। कमीत कमी दोषमुक्त व्यवस्था कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। हे फक्त पत्रकारांची संवाद यात्रा, ही पत्रकारांशी केलेला संवाद आणि पत्रकारांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी केलेला संवाद, यातनच यामध्ये काहीतरी चांगलं घडू शकतं।